अपंगाचा जलद गतीने विकास व्हावा म्हणून केंद्र व राज्य शासनाने अपंगासाठी विविध योजना व सवलती सुरू केल्या आहेत. परंतु आमदार खासदार 5% निधी, घरकुल योजना, अंत्योदय योजना, अपंगांना रोजगार, महानगरपालिका निधी, जिल्हा परिषद निधी अशा योजना व सवलतीपासून औरंगाबाद जिल्ह्यातील अपंग वंचित राहत आहे. अनेक वेळा आंदोलने केली, पत्र सुद्धा दिले तरी सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही. म्हणून अपंग जनता दल सामाजिक संघटना औरंगाबादच्या वतीने आज क्रांतीदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावर राज्य कार्याध्यक्ष जाकीर शेख यांच्या नेतृत्वात अपंगाचा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून त्याची दखल जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आली. महाराष्ट्र कार्याध्यक्ष आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं होतं की आमदार खासदार 5% निधी जो वार्षिक 30 लाख रुपये असतो तो खर्च करावा व प्रत्येक वर्षी एक आमदारने 100 दिव्यांग कधी दत्तक कधी घेतले तर 5 वर्ष ते 500 दिव्यांग दत्तक घेऊ शकतात आणि 5 वर्षामध्ये यांचं कमीत कमी आपल्या औरंगाबादमध्ये 5 आमदार व 1 खासदार आहे तर 3000 दिव्यांग लोक हे दत्तक घेऊ शकतात. व 5 पदाधिकारी यांना जिल्हाधिकारी यांनी चर्चासाठी बोलावले व सविस्तर चर्चा करून लवकर अपंगांना योजना व सवलतीचा लाभ देण्यात असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा अध्यक्ष सुनील देशमुख, कुसुम सुकासे, नूर चौधारी, गणेश मगर, मदन कुमार इंगडे, कलीम शेख, आशिफभाई सह 20 अपंग कार्यकर्ते उपस्थित होते. उत्तम ब्राह्मणवाडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, अमरावती.